नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे प्रशांत लीला रामदास, दिल्लीचा प्रतिनिधी आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामध्ये खास करून जर बघितलं तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना निमंत्रित केलं होतं, खास करून डिनरसाठी. पण या डिनरच्या निमित्ताने ते महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं मतदानामध्ये घोटाळा झाला या संदर्भातली ती आकडेवारी मांडणार होते आणि त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रित करण्यात आलं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. त्यांना देखील या संपूर्ण सादरीकरणाकरता निमंत्रित करण्यात आलं. पण सादरीकरण झाल्यानंतरचे जे फोटो पुढे आले त्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे हे मागच्या रांगेमध्ये म्हणजे शेवटच्या लाईनमध्ये बसलेले दिसले आपल्याला. तर याचा अर्थ असा होतो, यावरती चर्चा सुरू झालेली आहे. शिवसेने यावरती जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंची बाजू मांडत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे इथे हे विचारण्याचा प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेमध्ये बसवलं की ते बसले, हा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करणार आहोत. उद्धव ठाकरे साधारणतः 3 दिवसापूर्वी राजधानी दिल्लीत आले होते. दुपारी साधारणतः दिल्लीत आले आणि त्यानंतर त्यांनी सायंकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी असलेल्या डिनर डिप्लोमसीमध्ये ते सहभागी झाले होते. त्या डिनरच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये म्हणजे काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, या तीनही पक्षाचे खासदार तिथे शरद पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. पण उद्धव ठाकरेंनी तिथे जेवण घेतलं नाही, कारण की या निमित्ताने संजय राऊत देखील यांनी आपल्या शिवसेनेच्या खासदार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांसाठी संजय राऊतांच्या निवासस्थानी वेगळ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्या जेवणामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार होते. तिथे आले, 15 ते 20 मिनटं बसले. म्हणजे शरद पवारांच्या निवासस्थानी ते गेले, 15-20 मिनटं बसले. साधारणतः 6ची वेळ असेल आणि त्यानंतर ते संजय राऊतांच्या घरी गेले आणि संजय राऊतांच्या घरी त्यांनी साधारणतः 3 ते 3.5 तास खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जर बघितलं तर विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामधून खास करून मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली चर्चा झाली, कारण की त्यापूर्वी शरद पवारसोबत ते चर्चा करून आले होते आणि कशा पद्धतीनं आगामी निवडणुका पुढे जायच्या, खास करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो, ज्याला मिनी विधानसभा देखील संबोधलं जातं, त्या संदर्भात कसं पुढे जायचं या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण सोबतच राहुल गांधींच्या निवासस्थानी काल म्हणजे गुरुवारी संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम त्यांचा ठरला होता. सकाळी त्यांना काही तृणमूल काँग्रेसचे नेते भेटायला आले, त्यानंतर दुपारी कपिल सिब्बल भेटायला आले, सायंकाळी ते राहुल गांधींच्या निवासस्थानी जे लोकसभा विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना एक सुनहरी बाग हे शासकीय निवासस्थान मिळालं आहे. त्या शासकीय निवासस्थानी त्यांनी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांना निमंत्रित केलं होतं. जेव्हा ते पोचले त्यापूर्वीच अनेक नेते म्हणजे ओमर अब्दुल्लांची पिताची फारुख अब्दुल्ला, त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओबेरॉय, त्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, रामगोपाल यादव, त्यांच्या पत्नी, त्याशिवाय उद्धव ठाकरे हे सहकुटुंब गेले होते. आदित्य ठाकरे, त्यानंतर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे, याशिवाय इतरही म्हणजे कानीमोजी असो DMKच्या, याशिवाय जर बघितलं जेही इंडिया आघाडीतले घटक पक्ष आहे, छोटे पक्ष असो मोठे पक्ष असो, या सगळ्या पक्षांचे नेते राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले होते. राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर राहुल गांधींनी संपूर्ण साधारणतः हे सादरीकरण केलं, कशा पद्धतीनं मताची चोरी झाली आहे आणि मतदानामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने गैरव्यवहार केला, भ्रष्टाचार केला, कशा पद्धतीनं जनतेला फसवलं, अशा प्रकारचे सादरीकरण होतं. आणि त्या सादरीकरणाच्या दरम्यान जे फोटो काढण्यात आले खास करून त्या फोटोमध्ये जर बघितलं आपण तर उद्धव ठाकरे हे शेवटच्या रांगेमध्ये बसले होते. संजय राऊत म्हणतात की त्यांना स्क्रीनचा त्रास होतो, त्यामुळे ते मागे बसले, मध्यभागी बसले आणि त्यांनी संपूर्ण सादरीकरण अतिशय गांभीर्यपूर्वक, अतिशय असं म्हणता येईल की काळजीपूर्वक ऐकलं आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रात चोरी झाली, मतांची चोरी झाली हे त्यांनी ऐकलं. त्यावर आज सकाळी नरेश म्हस्के जे खासदार आहे शिवसेनेचे, त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलं की ज्या पद्धतीनं औरंगजेबानी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं सडेतोड उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं, तसं उत्तर उद्धव ठाकरे देऊ शकले नाही. कारण की राहुल गांधींच्या दरबारी उद्धव ठाकरे हे शेवटच्या रांगेमध्ये बसले, अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलं आणि फोटो केला.
किती लाचारी पत्करली आहे, अशा प्रकारचेही त्यांनी शब्द वापरले गेले. यावर संजय राऊतांनी खुलासा केला की त्यांना स्क्रीनवर सगळ्या गोष्टी पाहायच्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी मध्यभागी आणि शेवटच्या रांगेमध्ये बसले होते. त्यासोबतच सुप्रिया सुळे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांचा पक्ष जो आहे त्याचे ज्या प्रमुख आहेत, त्या खासदार जशी आहे, संसदीय पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांनी देखील या संदर्भात खुलासा केला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या चित्रपट बघायला जातो, या टॉकीजमध्ये शेवटची रांग जी असते ती सगळ्यात महाग असते किंवा बाल्कनी ही याची सगळ्यात जास्त तिकीट असते, कारण की बाल्कनीतून सगळं चित्रपट सगळं बघायला मिळते. त्याचमुळे उद्धव ठाकरे हे मध्यभागी बसले होते आणि शेवटच्या रांगेमध्ये बसले होते, असा खुलासा खुद्द सुप्रिया सुळे यांनी केला. पण ही आतापर्यंत जर बघितलं आपण अनेकदा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींच्या बाजूला उद्धव ठाकरे बसलेले असले पाहायला, एका बाजूला उद्धव ठाकरे असतात, दुसऱ्या बाजूला शरद पवार असतात, असं अनेकदा पाहायला मिळालं. कारण की शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असं चित्र आम्ही अनेकदा दिल्लीत बघितलं आहे. इथे असं का झालं, का त्यांना बसावं लागलं किंवा बसवल्या गेलं, याचं उत्तर अजून अनालकनीय आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं यावरून राजकारण शिजायला सुरुवात झाली आहे हे महत्त्वपूर्ण आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी शिवसेना करत आहे. आज संजय राऊत साधारणतः जर बघितलं पत्रकार परिषदेच्या निमित्ताने, ते अतिशय सामंजस्यपूर्वक आणि आपल्या चातुर्याचा वापर करत आणि ज्या पद्धतीने शब्दाची खेळ करत ते उत्तर देत असतात. आज ते थोडे चिडलेले दिसले. आज त्यांनी या प्रश्नावरती अतिशय रागावून उत्तर दिलं. याचा अर्थ असा होतो की ही त्यांच्या जिवारी लागली आहे की उद्धव ठाकरेंना शेवटी बसवलं, म्हणजे शेवटच्या रांगेत बसवलं. साधारणतः त्यांनी ज्या पद्धतीनं नरेश म्हस्के यांनी दावा केला की अनेक ज्येष्ठ नेत्यांना समोर बसवण्यात आलं होतं आणि नरेश म्हस्केंनी दावा केला की मी जर खोटं बोलत असेल, हे संजय राऊतांनी सांगितलं, म्हणे जर खोटं बोलत असेल तर मी माझी खासदारकी सोडायला तयार आहे. याचा अर्थ असा होतो की आता राजकारण हे अतिशय पेटलेलं आहे उद्धव ठाकरे यांना शेवटच्या याच्या बसण्याचं. कारण की हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं शिवसेना म्हणत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत म्हणत आहे की त्यांना मध्यभागी बघून सगळं सादरीकरण बघायचं होतं. पण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की त्यांना बसवल्या गेलं या ते बसले. या संदर्भात निश्चितपणे उद्धव ठाकरे खुलासा करतील. पण राजधानी दिल्लीमध्ये त्यांचं जे फोटो पुढे आले, ज्या बैठकीतले डिनर डिप्लोमसीचे फोटो पुढे आले, त्यामध्ये ते शेवटच्या रांगेमध्ये बसून असल्याचं पाहायला मिळालं. खुलासे वेगवेगळे सुरू आहे, पण या मुद्द्यावरती राजकारण सुरू आहे. पण काँग्रेस अशी भूमिका घेईल का सांगता येत नाही. कारण की गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जशी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली, त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे हे उत्तर भारतीयांना, माझून हिंदी भाषिकांना मारहाण करतात. त्या भूमिकेचा काँग्रेसच्या वतीने जोरदार विरोध केला जातो आणि उद्धव ठाकरेंसोबत जर ते येत असेल तर होऊ शकतं त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि होऊ शकतं काँग्रेस याच्यावरती आपली प्रखर भूमिका मांडेल. त्यामुळे तर त्यांच्यावर ही पाळी आणली का काँग्रेसनी की त्यांना मागे बसवलं, हे एक कारण असू शकतं. दुसरं कारण, ज्या पद्धतीने शरद पवार समोर बसले होते तसे ते समोर का बसले नाही, हा एक मुद्दा आहे. सुप्रिया सुळे म्हणतात की घरगुती कार्यक्रम होता त्यामुळे कोणी कुठं बसावं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, त्यामुळे त्यांनी तिथे बसले. की ते स्वतः जाऊन बसले की त्यांना बसवलं अजूनही सांगता येत नाही आहे. पण या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये आणि शिवसेना यामध्ये दुफळी, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यामध्ये दुफळी निर्माण होण्याचे चिन्ह सध्या पाहायला मिळत आहे. काँग्रेस याच्यावरती आपली निश्चितपणे भूमिका जाहीर करेल, पण तोपर्यंत या मुद्द्यावर जोरदार वाद व्हायला सुरुवात झाली आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद.